आज सकाळची सुरुवात पाडगोळा करणे. लाडू ब्रश करत करत आले पिल्लू माझं पाडगोळा करायला. करा करा नाश्ता करायचा, ब्रश केला तर पहिल्या केशर आंब्याचे बघा किती पाड पडलेत. आज लयच पडलेत ग. पटकन बाहेर निघावं लागते बरं का, नाही टाळक्यात पडल ताण करून वरून. असे वर झाडालाच पिकलेले लय भारी लागतात. इकडे इंजनच्या पलीकडे एक आहे बघ. आलंय झाड पूर्ण रिकाम होत आलंय आता. हे बघा कमी झालंय आता. किती किती निघलेत बघ आज. तुला दिसलं तिथलं पाड दिसलं का तुला? पलीकडचं एकदम पलीकड आहे. वाव, पेरूला थोडं टायमिंग आहे अजून. हे पेरूची पानं काय नाही केलंय ग का गळलेत आपले? हे एवढे पानं कशाने गळलेत? हे बघ वरलं सगळं झाडाचं. तर कडीपत्त्यात पडते बघ जास्त आंबे. काय अडकलं? हापूस आहे का खाली? नाही ना, एक पडला का. चलो ए मनी, मनी फिरते झाडात. मनी हा तिकडं बघ बरं, तिकडले आंब्याला पडलेत का? पलीकडे याच्यात बघ पूर्ण. मनी मॅवला बसू दे. मी काय केलं तुझ्या मनी मॅवला? मी नाही काय केलं. पलीकडून बघ ना, पलीकडे एक मला सापडला होता गवतात. जांभळे एकदम खाली जमिनीला टेकलेत. इतकी सुंदर सकाळ. वाव. नाही ना, चला आज सकाळी बघा एक पाटी भरून पाड सापडलेत. काय झालं लाडू? पायाला रुततंय ना? मला पण तसंच झालंय. आम्ही बिन चप्पलचे आलोय दोघं. चहा बिस्किट अंघोळ न करताच नाश्ता चालू आहे इकडं. एक खाल्ला ना बिस्किटचा पुडा? मग एकाच दिवशी एवढं खायचं? जा घेतला, घे जातला. मनीला दूध दिलंय आम्ही. बरं झालं, कुठं दुसरीकडे रानावळ माळात सोडण्यापेक्षा ना घराच्या जवळ सोडलंय ते त्याला जीवदान मिळालं. छोट आहे खूप. सोडून तरी आता 8-10 दिवस होऊन गेलं. क्यूट आहे रे. तुम्ही बिस्किट खाते तर तुमच्या बिस्किटकडे बघते. गेलं पोट भरलं त्याचं. काय करते लाडू? टप्पूला देते, खाऊ देते टप्पूला. द्या द्या. मया येते ग तुला टप्पूची. समू दादा तू काय करतो रे? गीताला पाणी देतोय. गीता लय घाण झाली रे. आंघोळ घालाय पाहिजे गीताला. पोरं आंघोळ केलेत आता. उद्या देऊ, उद्या म्हशीला
अरे पण आंघोळ्या केल्या की तुम्ही आता? त्याचं काम झालंय. गावाकडल्या शेवग्याच्या बागात आलोय आम्ही. आमच्या दीर जाऊबाईची बाग. इथं लिक्विड घालायचं काम चालू आहे रोहित राधाच. हे बघा मस्त असं पाणी चालू. ही प्रत्येक ह्याच्यात एक एक पाईप टाकताय का? मोठ्या म्हणजे तेच की मग एक एक भरलं का दुसऱ्यात टाकायचे का? होय. किती वेळात जाते कडला? काय करते सोने? अंजीर करते. पिकले पिकले अंजीर पडू दे. शेवग्यामध्ये पाणी चाललंय गावाकडल्या. हे दार धरते दाद्या. तर पप्पाकडे येणार आहे का? दादू काय चाललंय? हे आमचा शेवग्याचा बाग. छाटणी झाली आहे, पाणी चालू आहे. हा बघा ना पाईप कसं आहे. का एक नंबर. तिकडे चिखल जास्त आहे, त्याला कसं खेळा येणार? पाणी फास्टच पळतंय रे. पप्पांनी त्याला यायला नेलंय ना. चालला का तू पण? लागलं माझा राजा. इतके अंजीर निघाले आज पण आपल्या बागेतले. त्या दिवशी 1-1.5 किलो निघाले. आत्ता पण चांगले 1 किलोच्या आसपास आहेत. आम्ही खाल्लेत थोडे. इतके अंजीर निघलेत. मळ्यातल्या घरी मोठे दीर आणि जाऊबाई राहतात. तर मी आंबे घेऊन गेले होते. सगळ्यांनी आंबे खाल्ले. पण तात्या म्हणजे माझ्या मोठ्या दीरांना रस खायचा होता, तर त्यांच्यासाठी मी इथे रस बनवत होते. मम्मी पप्पाचं काही नाही, हीच तुला राबवते. धू म्हणते का? चाकू कुठं ठेवला? बाहेर होता चाकू. राधा हे परे हे मिक्सरला फिरव. मिक्सरला फिरव, घट्ट होते चांगला. आईस्क्रीम कोण आणलं? आईस्क्रीम चाचा. जेवण झाल्यानंतर मोठ्या दिरांनी सगळ्यांसाठी आम्हाला आईस्क्रीम दिली. पूर्ण वेळ दादाला पप्पाला पाणी धरू लागलं तर दार बाळा. समर्थ पप्पाला दार धरू लागत होता शेवग्याच्या बागेमध्ये. तर 1-1:30च्या टायमिंगला हे घरला जेवण करायला आलेत आणि समोर बघा मस्त असा पाण्यातच खेळायला लागला डायरेक्ट. गावाकडल्या मळ्यातून घरी आलो तर भरपूर असे पाड पडले होते. सगळे पाड गोळा केले. त्यानंतर आम्हाला ही स्लरी बनवायसाठी टाक्या पाहिजे होत्या. त्या टाक्या धुवायला सुरुवात केली. बाजूला एक 16वे ते खुटं घ्यायला आले. पूजेला पाहिजेत का? ही इथलंच हो का? इथलं हा काढा, यातले घ्या. काय अजून उगवते पुन्हा? ते 16वीचा कार्यक्रम आहे, ते घरी सांगायला आले होते ते काका आत्ताच, आजोबा विष्णू काका. ती पप्पांना तुला जा म्हणलेत आत्यासोबत, जातो का? आमच्या शेजारी 16वीचा कार्यक्रम आहे. गाणं बंद झालं का चांगलं वाटायला, कारण मला बोलता यायले नाही तर बोलताच येईना. तर नाही म्हणते जात. तुझं ती राधा जा की आत्यासोबत. छोटीच आहे की तू बी.
आम्हाला बी द्या जांभळ. नाही खराब होते. वर चढ के. आम्ही पाडून पाडून पार केलेत सगळे. चांगला सापडलाय. हॅलो स्टूल सगळा बदला बरोबर होते. अयो कॅरी बॅग आहे ह्याच्याकड. मी म्हणते खिशात घाल. हे द्या रे माझे लेकर कसे बघला येतो. पिशवीच दे म्हणा. कोण दिले तुला जांभूल? ए रोहित खोबरी आंबा एक राहिलाय काढतो का? वर चढावं लागल. महवाळ आहे पण खाली कसं चढणार तू? भलं मोठं महू बसले गाडग्यात. पहाड जांभळ. 16वीची पूजा चालू झाली आहे. आवाज येतोय. 16वी म्हणजे सत्यनारायण. आमच्याकडे त्याला 16वी म्हणतात. 16वी पण खरं ती सत्यनारायण पूजा. लग्न झाल्यानंतर जी पूजा घालतात ते. पोरांचे भांडण उठले. जांभळ. वाव कॅरी बॅग फाटले वाटतं. काय झालं? फाटले रे. हॅलो नीट बघ. अरे लेकटचे पडलाय रोहित. सगळे लालच पडलाय. मग त्या खाली खाली माग समजा काळे पडतो. इकडे इकडे होते का? थांबे थांब. अरे देवा त्यातली कुठे गेली? मी पडतोय तुम्ही खाली पडताय. चालू वारं सुटले. पाडा बिडावी. काय लागा माहिती याचा पडणार आहे. चांगली एक्झाम्पल. काय का? काय माहित नाही आम्हाला. तुला अलीकडे की गो देव तुला अलीकडे सोडून देशील तू. नीट बघा येते ना. सोडा सोडा सोडा. पाय टिकू देखते. तर 16वीसाठी नंदबाई गेल्या. आणि हे ना पिंक साडीच्या आहेत ना, हे आपलं डेली व्ह्यूवर आहेत यूट्यूब चॅनलच्या आणि इंस्टाग्रामच्या सुद्धा. तर त्या म्हणत होत्या की मी जांभळं खायला तुमच्यात आले आणि मला जांभळं खायचे आहेत. मी तुमच्या व्हिडिओमध्ये जांभळं बघितले होते. तर ते कार्यक्रमाला आले होते 16वीच्या. तर त्यांनी मस्त असे जांभळं खाल्ले. सोबत कॅरीबॅगमध्ये सुद्धा घेतले त्यांच्या मुलांसाठी. आणि मग राधांना ते थोडंसं पाडून दे म्हणत होत्या. मग त्यांना पाडून दिलं. तर ह्या आम्हाला मागच्या वेळेस सुद्धा भेटल्या होत्या. इकडे सुद्धा पेट्रोल डिझेल भेटत नाही. ते आणण्यासाठी गेले होते. तर येताना सोबत मुलांसाठी वडापाव घेऊन आला होता. तर मस्त आतून चटणी लावलेला वडापाव होता. सगळ्यांनी एक वडापाव खाल्ला. लाडू आवडत होता. आणि आज आमच्यात आलेला आहे नवीन बाळ. तर हे बघा आपल्या मनीला ना 4 पिल्ले झालेले संध्याकाळी. परत तिला दूध ठेवलं. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत राहा. व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.